आज आपण चपाती बनवणार आहोत आणि तिची कणिक कशी भिजवायची ते पाहूया. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आणि मी अगोदरच चाळून ठेवलेलं आहे पीठ. त्याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि पीठ आहे ना एकदम असं घट्ट मळायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं ना, असं पीठ असं हे मळून घ्यायचं छान. असं आपण जेवढं पीठ छान मळू ना तेवढी चपाती अशी फुलफुलीत होती आणि 2 दिवस अशी लवलवीत राहते. म्हणून पीठ मळताना शक्यतो काळजी घ्यायची. सगळं पीठ असं शक्यतो अगोदर घट्टच मळायचं. पीठ हे कडक झालेलं आहे. याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं थोडं आणि परत असं छान असं सैल करून घ्यायचं. पीठ असं पाणी टाकून थोडंसं असं सैलसर केलेलं आहे. अगोदर घट्ट मळलं होतं. पीठ जेवढं आपण असं मळण्याची थोडंसं अशी काळजी घेतली ना, चपात्या पण छान येतात. पीठ घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही. थोडंसं तेल टाकायचं याला. परत असं छान असं मिक्स करून घ्यायचं. कणिक आपली मळून झालेली ही 5 मिनटं असंच ठेवून घ्यायचं. 5 मिनटं झालेली आहेत. परत असं हे 1-2 मिनटासाठी परत असं हे एकदम मऊ करून घ्यायचं. हे पहा, उंड्याला मी पीठ लावून घेतलेलं आहे. असं लाटून घ्यायचं. याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं. परत ही अशी दुमदून घ्यायची आणि याला पण तेल लावायचं. परत असं दुमदून घ्यायचं. याला हाताने असं करून घ्यायचं आणि सुक्या पिठात बुडून घ्यायचं. याचे काठ लाटत राहायचे. सगळीकडून सारखी लाटायची. काठाला जाड नाही राहिली पाहिजे म्हणून हे सारखं असं लाटून घ्यायचे. पहा, ही पूर्ण लाटून झालेली आहे. तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर आपण ही टाकून घ्यायची. परत ही पलटून घ्यायची.
परत हे अशी पलटून घ्यायची. याला थोडंसं तेल लावायचं वरतून. परत ती खालची बाजू वरती करायची. थोडंसं वरतून तेल टाकून घ्यायचं. बाकी ती टम फुगलेली. आपली चपाती तयार झालेली आहे. पहा ही किती लवलवी झालेली आहे. पीठ जर असं छान मळलं ना, हे पहा. तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.